जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव आणि लोटस पोदार लर्न स्कूल उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट जुदो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत दिनांक 2 मे पासून उमरगा शहरात सुरू झालेल्या स्पोर्ट समर कॅम्पला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटताना दिसून येत आहे। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि लोटस पोदार लर्न स्कूल उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि धाराशिव जुदो डिस्ट्रिक्ट असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत उमरगा येथे स्पोर्ट समर कॅम्प आयोजित करण्यात आला आहे। दिनांक 2 मे ते 21 मे पर्यंत हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये जुदो, स्केटिंग, आर्चरी, रिंग, कराटे, स्विमिंग आदी खेळांचं प्रशिक्षण विद्यार्थी खेळाडूंना देण्यात येणार आहे। प्रशिक्षक म्हणून प्रताप सिंग राठोड आणि साई राठोड, लक्ष्मण एकुर्गे, ओम राठोड, विशाल पवार, अश्विनी इगावे, कविता राठोड, रुक्मिणी भोसले आदी कोच म्हणून काम पाहत आहेत। या कॅम्पमध्ये पहिल्याच दिवशी जवळपास शहरातील 100 मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता। कुमारी प्राची भोसले, चिन्मय महामुनी, श्रावणी दामावले, समीक्षा कदम, पियुषा मारुतराव खमितकर आदी विद्यार्थ्यांनी आर्चरीच्या खेळामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करताना दिसून आल्यात। लोटस पोदार उमरगा या ठिकाणी 2 मे ते 20 मे समर वॅकेशन सुरुवात आहे। त्यामध्ये स्केटिंग, आर्चरी, जुडो, योगा, लाठीकाठी, स्विमिंग या ठिकाणी 70 मुलांचा सहभाग नोंदवलेला आहे। आज पहिला दिवस आहे कॅम्पचा। चांगला आणि फ्रेश वाटतं सर, मुलांना चांगल्या पद्धतीने करतायत मुलं। एकदम ते स्वतःहून चांगल्या पद्धतीने सगळ्या गेम अटेंड करतायत आणि व्यवस्थित करतात सर। आपण दरवर्षी मुलांना स्टेट नॅशनल पर्यंत गेम शिकवतो, म्हणजे सहभाग करून घेतोय। तर याच्याही पुढे जावं, नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत मुलं सहभाग व्हावं ही आमची अपेक्षा आहे। तर आपल्या क्लबचे दरवर्षी नॅशनल पर्यंत मुलं खेळतात। मुलींसाठी सहसंरक्षणाचे धडे पण शिकवले जातात। मुलींमध्ये चांगल्या 14, 17, 19 आणि लहान गट ह्या मुलींना जुदो हा प्रकार सेल्फ डिफेन्स आहे, त्यामध्ये मुलींसाठी एकदम चांगला प्रकार आहे। त्याच्यामध्ये कराटे आहे, लाठीकाठी आहे। मुलींचा एक मनोबल वाढवण्यासाठी हा गेम आम्ही ह्या ठिकाणी घेतो। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी।